आपल्या सर्वांना मूलभूत सुविधांच्या विकास कामांसह आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय असलेल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारेन असा जो शब्द दिला होता त्याची आज स्वप्नपूर्ती करताना माझा आनंद द्विगुणित झाला आहे, असे भावनिक प्रतिपादन बुधवारी मनमाडला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्यात आमदार सुहास कांदे यांनी केले। मनमाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित होता। तो प्रश्न महत्त्वाचा म्हणून आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी 7 फेब्रुवारीला त्याची पूर्तता केली। यावेळी व्यासपीठावर पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधी, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, राजेंद्र पगारे, बबलू पाटील, गंगाभाऊ त्रिभुवन, मयूर बोरसे, साईनाथ गिडगे, अंजुम कांदे, फरहान खान आदी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाबाईंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे आवाज नाही येते, मनमाडचा आवाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि तेही आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत। मी आता लवकरच आपण लोकार्पण करू आणि मी फक्त आपल्याला एकच विनंती करतो, आपण फक्त आशीर्वाद द्या। पुढच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने जर मी आमदार झालो तर पुढच्या वेळेस आपल्याला जी शिवसृष्टी आपण उभारतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि आपल्याला सगळ्यात मिळून मोठी अशी मनमाडमध्ये भीमसृष्टी उभारायची आहे। मी आपल्याला वचन देतो, आमदार सुहास कांदे, आदरणीय राजाभाऊ आहिरे असेल, आदरणीय राजाभाऊ पगारे असेल, माझ्या जय भीमच्या सगळ्या भीम सैनिकांचा शब्द वचन देतो की महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची भीमसृष्टी आपली असेल। मला फक्त आपण आशीर्वाद द्या, मी फक्त आपल्या आशीर्वादाचा दुताकत फक्त परमेश्वर माझ्यामध्ये देव, गौतम बुद्ध माझ्यामध्ये देव, हीच मी प्रार्थना करतो आणि ताबडतोब मी पुतळ्याचं अनावरण करतो। जय भीम। स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।